महिला अत्याचाराच्या घटना ह्या राज्यामध्ये होताना दिसत आहेत आणि त्या समोर देखील येत आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चित्रा वाघ आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, कशा प्रकारे बघता आहेत? अनेक विकृत घटना असेल लैंगिक अत्याचाराच्या त्या देखील समोर येताना दिसत आहेत। काय एकूण तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल सध्याला वाटतं? बघा, या ज्या घटना आपल्याला होताना दिसत आहेत या अत्यंत दुर्दैवी आणि आपण काय म्हणू त्याला, संतापजनक आणि सुन्न करणाऱ्या घटना आहेत। ही फक्त बातमी नाही आहे, ही समाजाची संवेदना आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावरती राजकारण न करता कशा पद्धतीने या सामाजिक विकृतीला आपल्याला हटवता येईल, संपवता येईल, याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। परंतु आपण बघितलं काही दिवसांपासनं ज्या पद्धतीने याच्यावरती राजकीय पोळ्या भाजायचं काम सुरू आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे। मी मगाशीच तुम्हाला स्टॅटिस्टिक पण सांगितलं, किती महिला हरवल्या म्हणून सांगितलं, किती सापडल्यात हे तुम्हाला मी सांगितलं, कसा रेशिओ आहे हे मी तुम्हाला सांगितलं। मला असं वाटतं की सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे। आज ज्या या लहान लहान बच्चूंवरती ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार होताना आपल्याला दिसतो, याचे आरोपी कोण आहेत तुम्ही बघितलेत का? हे आरोपी कोण आहे? सख्खा आजोबा, जन्म देणारा वडील, काका, मामा। म्हणजे ही जी नाती आहेत, जी अत्यंत पवित्र नाती आहेत, आता अत्याचार फक्त रस्त्यावर होत नाही आहे, अत्याचार घरामध्ये होत आहेत। जी जागा महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते, मुलींसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते, त्याच ठिकाणी आज महिला आणि मुली आपल्याला असुरक्षित झालेल्या बघायला मिळत आहेत। आणि याचे कोण आहेत? हे हरामखोर आहेत कोण? मला तुम्ही सांगा। जी नाती मी तुम्हाला सांगितली ही पवित्र नाती आपण म्हणतो। मामाच्या घरी जायचं म्हणजे आज तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना आठवतं की मामाच्या घरी जायची मजा काय असते। आज तो मामाच हैवान झालाय, तो त्या चिमुरड्या आपल्या भाचीवरती अत्याचार करतोय, काका आपल्या पुतणीवर अत्याचार करतोय, आजोबा सख्खा तो नातीवरती प्रयत्न करतोय। तुम्ही विचार करा, जन्म देणारा बाप अशा पद्धतीने मुलीवरती अत्याचार करतोय। आपण काय म्हणायचं? कुठं चाललाय समाज? आता मला एकच प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो, कायदे आहेत, सरकार आहे, सगळ्या गोष्टीने पीडितेच्या मागे ठामपणे उभे आहेत, आरोपींना काही तासात पकडलं पण जात आहे। पण आता एखाद्या वडिलाला मुख्यमंत्री आणि सरकार आणि पोलीस सांगणार का आपल्या मुलीशी कसं वागायचं? मला तुम्ही सांगा। एका मामाला सांगणार का तुझ्या भाचीशी तू कसं वागायचं? काकाला सांगणार का पुतणीशी कसं वागायचं? भावाला सांगणार का बहिणीशी कसं वागायचं? या नात्यांना काळीमा फासायचं काम त्या ठिकाणी चाललंय। तुम्ही जर या सगळ्या केसेसचं नीट ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे आरोपी कोण आहेत? हे सगळे घरातली लोक आहेत। म्हणजे जे सगळ्यात सुरक्षित ठिकाण आपण ज्याला म्हणतो, ते घरसुद्धा आज महिलांसाठी सुरक्षित नाही आहे। आणि म्हणून कायदे 100% आहेत, सरकार पूर्ण पाठीशी आहे। या लैंगिक अत्याचारामध्ये जे जेलमध्ये गेलेले आरोपी आहेत त्यांना पेरोल मिळू नये यासाठी मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। 2014मध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केली होती, परंतु कोर्टाने आक्षेप घेतला होता। आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळ्या ताकदीने हा पेरोल जो आहे तो त्या ठिकाणी बंद करायचं काम झालं आहे। लैंगिक अत्याचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इव्हिडन्स कुठला असतो? फॉरेन्सिकचा। आज राज्यामध्ये 200हून अधिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देवेंद्रजींनी आणलेल्या आहेत। त्यामुळे एका फॉरेन्सिकच्या रिपोर्टसाठी 2-2 आठवडे लागायचे, आता तात्काळ होतं आहे। CCTVचं एक्स्ट्रॅक्शनपासून तर सगळे DNA टेस्टपासनं हे काही तासांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळतात। आणि फॉरेन्सिकचे जे रिपोर्ट आहेत त्या फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे हे जे हरामखोर आरोपी आहेत त्यांचं सुटण्याचं प्रमाणसुद्धा 0-0 वरती आलं आहे। तर अशा पद्धतीच्या विविध उपाययोजना हे सरकार करतं आहे। घटना घडली, काही क्षणामध्ये आरोपीला पकडलं सुद्धा जातं आहे, पण या घटना घडू नये म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं। मी जसं तुम्हाला आता म्हणलं की नात्यांची चाडच नाही राहिली। ते छोट्या छोट्या मुली, ज्या मुली आता त्या आपण बघितलं, मग ती नसरापूरची घटना असू दे किंवा ती पुण्यातली घटना असू दे किंवा मग ती बीडची घटना असू दे, मग ती आणखीन कुठली पण घटना असू दे, हे सगळे अक्यूज कोण आहेत हे तुम्ही बघा। हे ओळखीचे, संपर्कातले अशी ही लोक आहेत। आणि आता मला म्हणजे आम्हाला सुद्धा मुलं आहेत ना हो, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक आईला आज ही विवंचन आहे की मी कोणाच्या भरोश्यावर मुलीला सोडून जाऊ। हे म्हणता हे घरात घडताना दिसतं, सोबतच सरकारी कार्यालय असेल किंवा मग कॉर्पोरेट क्षेत्र असेल तिथे देखील होताना दिसतं। तुम्ही आता बघितलं की सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस जो विशाखा ॲक्ट आपला त्या ठिकाणी आहे,
पॉश कायदा आपण ज्याला म्हणतो. पण आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जी जगातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे, तिथे सुद्धा एक इरफान नावाचा विकृत हरामखोर एका मुलीला त्रास देताना आपल्याला दिसला. तिच्या मामासोबत ती माझ्याकडे आली होती आणि त्यावेळेला मला तिने सांगितलं की कशा पद्धतीने तिला त्रास दिला जातोय. आणि त्याच्यामुळे तात्काळ तिकडचे जे प्रशासकीय लोक आहेत, मग त्या मेयर असतील, मग ते स्टँडिंगचे चेअरमन असतील, मग सभागृह नेते असतील, त्यांच्या निदर्शनाला मी ही गोष्ट आणून दिली. त्यांनी सुद्धा तात्काळ हरकतमध्ये येत त्याच्यावरती कारवाई केली. पोलिसांनी FIR दर्ज केला आणि त्याच्यामुळे आता कायदेशीर कारवाया ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. मला या एका गोष्टीने की मुली आता थांबत नाही आहेत, मुली पुढे येत आहेत. मुली आपल्यावरती होणारा जो काय अन्याय आहे तो सांगतायत. आणि म्हणून मला तुमच्या माध्यमातून सुद्धा राज्यातल्या माझ्या सगळ्या बहिणींना, माझ्या सगळ्या ताईंना सांगायचं आहे की तुमच्यावर अशा पद्धतीने कोण अत्याचार करत असेल तर दबून न राहता पुढं या. तिथल्या तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी संपर्क करा. पोलीस यंत्रणा तुमच्यासाठी आहे. संपूर्ण शासन, प्रशासन हे पीडित मुलींच्या मागे पूर्ण ताकदीने उभं आहे. आता याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार हा तर एक प्रकार होतो, हॅरेसमेंट होते तोही प्रकार होतो. आता इंटरनॅशनल कंपनीजमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने धर्मांतरणाचं सुद्धा जे आहे ते जबरदस्तीने धर्मांतरणाच्या घटना समोर आल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पुन्हा असंच आहे की जोपर्यंत या ज्या विक्टिम्स आहेत या पुढे येत नाहीत हिम्मत करून, तोपर्यंत या गोष्टी समोर येणार नाहीत. पण आता हळूहळू महिला पुढे यायला लागल्यात. लव जिहादच्या कितीतरी घटना होताना आपण पाहतोय, त्यामध्येही मुली पुढे येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारवरचा जो विश्वास आहे, त्यांच्या देवाभाऊवरचा जो विश्वास आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यावरचा जो विश्वास आहे, हा राज्यातल्या महिला आणि मुलींचा हा वाढताना आपल्याला दिसतोय. त्या पुढे येत आहेत. केसेस जे आहेत ते रजिस्टर्ड होत आहेत, त्याचा पाठपुरावा केला जातोय आणि असल्या विकृत नराधमांना, हरामखोरांना शासन करायचं काम सरकार करते. यामध्ये राजकीय जे नेते आहेत त्यांचा देखील कुठेतरी सहभाग होताना दिसतोय, कारण की याच्यावर आरोप होत आहे. निदा खान संदर्भात आपल्याला MIM वर आरोप होताना दिसतोय. बघा, आता त्याच्यामध्ये ज्यांनी आरोप केलाय ते मंत्री महोदय आहेत राज्याचे आणि ते स्वतः छत्रपती संभाजीनगरला वास्तव्याला आहे. त्यामुळे तिकडे काय कोणाचा याच्यात सहभाग आहे ते मला माहीत नाही आहे. परंतु सहभाग याच्यामध्ये लोकांना धर्मांतरण जबरदस्तीने करायला लावलंय का, तर 100% करायला लावलंय. कारण घटना समोर येताना दिसत आहेत आणि या सगळ्यांच्या नांग्या ठेचून करायचं काम हे मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन जर कोणी अशा पद्धतीने पीडित असतील तर कृपया न घाबरता पुढे या. आम्ही सगळेजण तुमच्यासाठी आहोत. पोलीस प्रशासन, शासन, या राज्याचे मुख्यमंत्री, आपले सगळ्यांचे लाडके देवाभाऊ आपल्या सगळ्या बहिणींसोबत खंबीरपणे पाठीशी उभे आहेत, हे मला इथं सांगायचं आहे. पालिकेतील जी घटना घडली त्या संदर्भात तुम्ही देखील महापालिकेत गेला होता. नेमकं काय तेव्हा झालेलं, तुम्ही समज दिली त्यांना? नाही, अर्थात समज तर दिली, समज दिली, त्यांना सांगितलं. आणि मग शेवटी कसं आहे की प्रशासकीय यंत्रणेचं हे काम आहे की त्या काय करायचं. कारण तो माणूस जो आहे तो BMCचा कर्मचारी आहे. त्यामुळे आता त्याच्यावरती काय कार्यवाही करायची आणि काय नाही ते आता म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन नक्की करेल. आज अश्विनी भिडेंसारख्या एक कर्तबगार अशा IAS अधिकारी, महिला अधिकारी त्या ठिकाणी दिल्या आहेत. आणि म्हणून नक्कीच आज या एक मुलगी पुढे आली आहे. मला माहीत नाही अशा आणखीन किती मुलींना याने त्रास दिला असेल किंवा आणखीन कोणी त्रास देत असेल, तर त्या सगळ्या मुली नक्की पुढे येतील आणि असल्या सगळ्या हरामखोरांवर कारवाई ही निश्चित होणार. तर एकूणच ज्या महिला अत्याचाराच्या घटना हे होत आहेत त्या संदर्भात समाज म्हणून देखील आपण कुठेतरी पुढे आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका देखील आपल्याला चित्रा वाघ ह्या मांडताना दिसतात. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.